विषय कसा शांत बसता येईल आपल्याला. आपण शांत बसलो की झालं मग. विविध प्रश्नासाठी शेतकरी संघटनेच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने लांबदरा येथे भव्य रास्ता रोको करण्यात आलेला आहे. आपल्यासोबत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आपण रास्ता रोको या ठिकाणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं हजारो शेतकरी या भागातले एकत्रित आले आणि महाराष्ट्राचा जाणता राजा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे यांच्या पावन स्मृतीत विनम्र अभिवादन करून महाराष्ट्र सरकारला जाहीर इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. सकाळी 9:30 पासून ते आतापर्यंत या महामार्गाची पूर्णपणे कोंडी केलेली लोकांची अडवणूक करणं आमचा धर्म नाही. मात्र आंधळा आणि भैर असलेल्या सरकारला जागा करण्यासाठी हा महामार्ग क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांनी रोखून धरलेला होता. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी काही पाप केले नाही किंवा गुन्हा केला नाही. खरं तर आम्ही शेतकऱ्याची पोरं आहोत. येणाऱ्या काळामध्ये सरकार जर 2 लाख रुपये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना नाही दिलं तर रस्त्यावरचा संघर्ष अटळ असणार आहे. म्हणून सरकारला इथून इशारा देतो की येणाऱ्या 27 तारखेला आम्ही जे मुंबईमध्ये आंदोलन ठेवलेलं आहे, मुख्यमंत्र्यांचा शासकीय वर्षा बंगला लिलावत करा, त्यांच्या गाड्या लिलावत करा आणि रविकांत तुपकर यांनी जी घोषणा केलेली आहे त्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्याचे 2 लाख परतफेड नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्या, अन्यथा तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, अशा पद्धतीचा इशारा या रस्ता रोकोच्या माध्यमातून सरकारला देतोय. आणखी काही शेतकरी आपण बातचीत करत. गतवर्षी अतिवृष्टी झाली होती, त्यानंतर सरकारनं कर्जमाफी करू असं सांगितलं होतं. समाधानी गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ उजनीला आले होते. त्यावेळेस शेतकरी 17,500 रुपये पीकला देऊ आणि खरवून गेलेल्या जमिनी दुरुस्त करून देऊ, तसंच बऱ्याच घोषणा केल्या. घोषणेचा पाऊस झाला पण शेतकऱ्याच्या पदरात काही पडलेलं नाही. म्हणून आम्ही आज असं सांगू इच्छितो की सरकारला शेतकऱ्याला जी बोललं ती पाळा, बोले तसा चाले त्याचे वंदावे पाऊले म्हणते. तुम्ही तर इतकं खोटं बोललेला, तुमचं रेकॉर्ड म्हणजे गिनीज बुक मध्ये नोंद होईल असं बोललेला खोटं. म्हणून आम्ही या तालुक्याच्या आमदारला सांगू इच्छितो, भाजपच्या आमदार देवभाऊला सांगा आणि शेतकऱ्याला खोटं बोलू नका, त्याचा त्रास मला होतोय. म्हणून मतदारसंघात हिंडत असताना शेतकरी मला पीक विम्याचे विचारू लागले, तसंच कोरडा दुष्काळ जाहीर करा म्हणून सांगू लागले. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला 2 लाख रुपये द्या असे मागणी करू लागले. असं आमदारनी देवभाऊला सांगावं अशी आमची विनंती आहे. या आंदोलनामध्ये आपण सोयाबीन घेऊन आले, ते पूर्ण वाळलेलं आहे पाऊस नसल्यामुळे. आता जरी पाऊस पडला तर सोयाबीन पूर्णपणे मेले, वाया गेले, माना टाकले. आता सोयाबीनचं उत्पादन काही निघणार नाही. कोरडा दुष्काळ जाहीर करावाच लागणार आहे सरकारला, तरच शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये देऊन मदत करायलाच पाहिजे. हे आता या आक्रोश आज इथं सुरुवात झाली. गावोगाव शेतकरी रस्त्यावर उतरतील, रस्ता रोको करतील. त्या सरकारला, या आमदार खासदारला गावात कुणी फिरू देणार नाही, पायातलं काढून हातात घेतील आणि या सरकारला, या प्रतिनिधीला धडा शिकवतील. शेतकऱ्याची पोरं आता सहनशीलतेचा अंत आमचा पाहू नका, बोललं तसं चाला, आमच्या मागणीचा विचार करा. तरी होते शेतकरी आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये सरकारनं पीक विम्याचा प्रश्न मार्गी लावा. अतिवृष्टीमध्ये या शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली त्या पद्धतीनं पैसे मिळावे अशा पद्धतीची मागणी केली आहे. सध्या पाऊस नसल्यामुळे मराठवाड्याला दुष्काळ जाहीर करावा अशा पद्धती देखील मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे. अन्यथा आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा देखील इशारा त्यांनी व्यक्त केलेला आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.